हाय, हॅलो, नमस्कार प्रेक्षकांनो. तुम्हा सगळ्यांचं आजच्या आपल्या छानशा व्हिडिओमध्ये खूप खूप स्वागत आहे. तर प्रेक्षकांनो, घरोघरी मातीच्या चुली ही मालिका दिवसेंदिवस खूप लोकप्रिय होत चाललेली आहे. सगळ्यांना ती खूप आवडू लागली आहे आणि आपल्या प्रेक्षकांना आणि मला देखील त्यामधले जे ॲक्टर आहेत ते जे जशा पद्धतीने त्याची भूमिका साकारतायत ते खरंच खूपच छान आहे. तर आता इथे येणाऱ्या एपिसोडमध्ये काय घडणार आहे याचा रिव्ह्यू मी तुमच्यासोबत शेअर. आता प्रेक्षकांनो, नानाने जो निर्णय घेतलेला असतो जानकीबद्दल, आता तो इथे चुकीचा ठरताना आपल्याला बघायला मिळतो. आता इथे बाजार समितीचे जे काही आता कामगार असतात त्यामध्ये जे काम करणारे व्यक्ती असतात ते सगळे आता याला विरोध करतात. ऋषिकेश जानकीला घेऊन ऑफिसमध्ये आलेला असतो. तो आता त्या कामगार समितीच्या ऑफिसमध्ये त्या माणसांना सांगत असतो की आता या बाजार समितीचा अध्यक्ष मी नाही, तर माझी बायको जानकी आहे. आणि तेव्हा ते आता भडकतात. ते आता चिडतच ऋषिकेशला बोलत असतात, "ऋषिकेश, हे तुम्ही असं कसं काय ठरवलं? जेव्हा वाटलं तेव्हा तुम्ही कोणालाही अध्यक्ष नाही बनवू शकत. तुमचं हे वैयक्तिक ऑफिस नाही आहे, हे बाजार समितीचं ऑफिस आहे आणि त्यामुळे याचा अधिकार हा इथल्या प्रत्येक व्यक्तीला घेण्याचा आहे आणि तुम्ही हा निर्णय एकट्याने कसं काय घेतला?" असं काही आता काम करणारे असतात ते सगळेच आता इथे ऋषिकेशवर बोट उचलतात. मात्र आता ऋषिकेशला काय बोलावं, त्यांना काय उत्तर द्यावं हे काहीच कळत नाही आणि तिथे जानकी देखील असते. आता जानकी ही आश्चर्याने त्यांच्याकडे बघत असते. तर प्रेक्षकांनो, पुढे पाहणं खूपच रंजक आहे की जो निर्णय आता तिथले व्यक्ती घेत आहेत की ऋषिकेश ऐवजी त्यांना बाजार समितीचा अध्यक्ष हा दुसरा कुणीही नको आहे, यावर जानकी काय करेल? जानकी तिचं मत इथे मांडेल का? तिचं पद जे नानाने तिला दिलं आहे ते ती ऋषिकेशला देईल का? हे पुढे पाहणं खूपच उत्सुकतेचे आहे. तर प्रेक्षकांनो, अशाच नवनवीन अपडेट जाणून घेण्यासाठी आपल्या चॅनलला मात्र नक्की सबस्क्राईब करा. भेटूया छानशा पुढच्या एपिसोडमध्ये.